गणेश मधुकरजी गर्दे अध्यक्ष जिल्हा युवक काँग्रेस, भरत राजपूत उवाटा गटाचे नेते, लहू काशीनाथ पाटील चेअरमन धुळे तालुका खरेदी विक्री संघ, विशाल दिलीप खैरनार ज्यांचं नाव घेतोय त्यांनी कृपया पक्षप्रवेशासाठी पुढे यायचे। आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 10 लोकांचा आज प्रवेश करतोय, बाकी सर्वांचा प्रवेश धुळे जिल्ह्यामध्ये भव्य अशा स्वरूपामध्ये केला जाईल। यशवंत दामोजी खैरनार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, गणेश मधुकर गर्दे, भरत राजपूत, लहू काशीनाथजी पाटील, विशालजी दिलीप सौंदाने, बाजीराव हिरामणजी पाटील, योगेशजी विनायकजी पाटील, भगवान त्र्यंबक गर्देजी, पंढरीनाथ त्र्यंबक गर्देजी, भगवान त्र्यंबक गर्देजी, पंढरीनाथ पाटीलजी, कैलास अबा पाटील, वसंत चौधरी, हरीश ललित माळी, भरत राजपूत या सर्वांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं। आदरणीय रवी भाऊ आणि बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे। खरं तर धुळे जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच भारतीय जनता पार्टीचा प्रभाव आहे, परंतु आता कुणाल बाबांच्या प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्र हा 100% भारतीय जनता पार्टीकडे वाटचाल करणार आहे। मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो। प्रातिनिधिक स्वरूपात झालेला आहे। उर्वरित कार्यकर्त्यांचा प्रवेश हा आपण धुळे जिल्ह्यामध्ये करणार आहोत। आपल्याला पुढचा कार्यक्रम देखील करायचा आहे। या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे हात बळकट करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचा, काँग्रेसमधल्या कार्यकर्त्यांचा, उभाटा गटातील कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश होतोय। या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत। आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रवेश झालेला आहे। बाकी सर्व कार्यकर्त्यांना विनंती की थोडंसं थांबावं। बाकी सर्व कार्यकर्त्यांचा आपण जागेवर बसावं, जागेवर प्रवेश होईल। बाकी सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय शांतपणे राहावं, आपण जागेवर थांबायचंय। कार्यकर्त्यांनी आता कुणीही प्रवेशासाठी पूर्वी येऊ नये। यानंतर आपल्या सर्वांचे लाडके स्थानिक आमदार राम बदानेजी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावा। आदरणीय रामभाऊ एक मिनिट याचा आवाज वाजून आता प्रवेश करणारे कुणाल बाबा आपल्याशी बोलतील। एकदम शांतता। बोला जय श्रीराम, जय श्रीराम। लोकांचा पक्षप्रवेश आपण करू आणि त्याच्यामध्ये भाजपाचे होऊ शकतात। मित्रांनो, आज माझ्या एकट्याचे नाही तर तुमच्या
या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आज या ठिकाणी आपण सर्वजण अनुभवतो. कारण मला माहित आहे की हा जो आजचा प्रवेश सोहळा या ठिकाणी होतोय, माझ्या सहित इथे जमलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या दृष्टीने हा अत्यंत कठीण असा प्रसंग आहे. आणि आज आपण काँग्रेस पक्षामध्ये गेली अनेक वर्ष काम केल्यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आपण सर्वजण आपल्या सर्वांचे नेते मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतो. मला या ठिकाणी बावनकुळे साहेब अत्यंत संक्षिप्तपणे माझी भूमिका आपल्याला मांडली पाहिजे. कारण काल परवापासून 4 दिवसापासून आपण बघत असाल की मीडियावरती जे चाललंय त्याच्यामध्ये 3 पिढ्यांचा वारसा सोडून गेल्या 75 वर्षाची परंपरा ज्या कुटुंबाने काँग्रेस पक्षाची सांभाळली ती परंपरा सोडून आज भारतीय जनता पक्षामध्ये त्या कुटुंबातला एक सदस्य प्रवेश करतोय. अशा ज्या बातम्या या ठिकाणी चालल्या आहेत ते अत्यंत खरं आहे की माझे आजोबा चोडामणअण्णा या देशामध्ये 1962 मध्ये जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांची अत्यंत मोठी क्रेज या देशामध्ये होती त्यावेळी संपूर्ण देशामध्ये पंडित नेहरूंपेक्षा जास्त मतांनी निवडून येणारे खासदार म्हणून आणि हा इतिहास आमचा उत्तर महाराष्ट्र आमचे खानदेश विसरू शकत नाही. 1952 मध्ये ते MLC झाले, नंतर ते आमदार झाले, त्यानंतर 62 पासून 3 वेळा ते खासदार झाले. असे एकूण 25 वर्ष त्यांनी सभागृहामध्ये दिली. त्यानंतर माझे वडील त्या ठिकाणी 1978 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि 2009 पर्यंत त्यांनी त्या ठिकाणी आमदारकी वसवली, अनेक मंत्रिपदं त्या ठिकाणी केली. आणि हा जो सर्व इतिहास हा जेव्हा माझ्या डोळ्यासमोरून जातो तेव्हा माझ्या लक्षामध्ये येतं की जी माझ्या आधीच्या पिढ्यांनी जी परंपरा मला दिलेली आहे, माझ्या पिढ्यांनी एक विकासाची परंपरा माझ्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे आणि या आमच्या पिढीवरती एक मोठी जबाबदारी ती विकासाची परंपरा सांभाळण्याची आहे. आणि मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की चोडामणअण्णा जेव्हा खासदार होते तेव्हा या देशामधला तो एकुलता एक खासदार जे असतील की जे वाडी त्यांच्या मूळ गावापासून ते धुळ्यापर्यंत सायकलने यायचे, काँग्रेस भवनमध्ये त्यांची सायकल लावायची आणि सर्वसामान्य गोरगरीब माणसाचे करून परत संध्याकाळी सायकलने घरी जायचे. माझे वडील जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले आणि जेव्हा त्यांच्याकडे महसूल खातं आलं तर समोरच्याच B2 बंगल्यामध्ये आम्ही राहत होतो. बऱ्याच लोकांना या ठिकाणी आठवत असेल त्यावेळी आमच्या वडिलांनी माझ्या आजोबांना एक फियाट गाडी गिफ्ट केली आणि सांगितलं आता तुम्ही सायकलने फिरायचं ना, तुम्ही फियाटने फिरायचं. त्यांनी ती फियाट गाडी परत पाठवली, सांगितली ही माझी सायकलच चांगली आहे, तुझी फियाट तुझ्याकडे ठेव, मी त्या फियाट. मला सांगायचा उद्देश हा ही जी परंपरा आहे ही सेवेची परंपरा आहे. या तुझ्या कुटुंबात जन्माला त्यानंतर दानीसाहेबांनी सुद्धा 7-8 टर्म जेव्हा ते आमदार राहिले त्यांनी सेवेची परंपरा. मला आठवतं अनेक वर्षानुवर्ष मी माझ्या वडिलांना सकाळी रात्री भेटलो नसेल, मंत्रालयामध्ये रात्री 12-1 वाजेपर्यंत काम करून ह्या महाराष्ट्रातल्या लोकांचे प्रश्न सोडवायचं काम केलं. आणि हे सर्व करत असताना ज्या भागामधून आम्ही येतो, ज्या खानदेशामधून आम्ही येतो, हा धुळे, जळगाव, नंदुरबारचा जो आमचा खानदेशचा भाग आहे साहेब, मला दुर्दैवाने हे सांगावं असं वाटतं की आज सुद्धा काही ना काही प्रमाणामध्ये आमचा विकासाचा अनुशेष हा भाव आहे. मी जेव्हा बघतो की दानीसाहेबांनी कोणत्या कामांना सुरुवात केली होती, या ठिकाणी जयकुमार भाऊ आहेत. भाऊ तुमच्या तालुक्यामध्ये आणि आमच्या तालुक्यामध्ये जी एक सुरवाडे जांभळ योजना आपण नव्याने येऊन घातलेली आहे, चांगलं आठवतं या योजनेची मुहूर्तमेढ जेव्हा दानीसाहेबांनी रोवली तेव्हा सर्व आमदारांचं शिष्टमंडळ घेऊन ते दिल्लीला वारंवार गेले आणि त्यांनी सांगितलं की ही योजना जर माझ्या जिल्ह्यामध्ये झाली तर धुळे आणि शिंदखेडा तालुक्याचा विकासाचा प्रश्न सुटेल, त्या ठिकाणी पाणी आम्हाला मिळेल. त्या ठिकाणी वारंवार प्रयत्न केले. सन्माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना माझ्या डोळ्या देखील त्यांनी अनेक वेळा सांगितलं मला दुसरं काही देऊ नका, फक्त सुरवाडे जांभळ योजनेला तुम्ही मंजुरी द्या. मला त्या ठिकाणी 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचं जेव्हा सरकार आलं तेव्हा पहिल्याच वेळी सुरवाडे जांभळ योजनेला त्यांनी मंजुरी दिली आणि व्यवस्था केली. आज त्या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी केली. खरं ते मला मान्य केलं पाहिजे. या ठिकाणी असे अनेक प्रलंबित प्रश्न होते की जे जर सुटले असते तर खानदेशाचा विकासाचा अनुशेष काही ना काही प्रमाणामध्ये त्याच काळामध्ये हा भरून निघाला असता.
आणि म्हणून मला जेव्हा कार्यकर्ता म्हणून मी जेव्हा त्या ठिकाणी काम करतो तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या भावना जेव्हा मी ऐकत असतो तेव्हा मला ही जाणीव होते की ह्या जो विकासाचा अनुशेष जर आपल्याला भरून काढायचा असेल तर आपल्याला काहीतरी बदल करावा लागेल. आणि म्हणून आज जेव्हा मागच्या 2014 पासून मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सरकारमध्ये काम विरोधी पक्षाचा आमदार म्हणून करत होतो त्यावेळी मी फडणवीस साहेबांकडे अनेक विषय घेऊन जायचो आणि 14 मध्ये पहिल्यांदा आमदार होतो पक्षाचा आपला मंत्री हा मुख्यमंत्री हा विरोधी पक्षाचा आपण पहिल्यांदा आमदार म्हणून विरोधी पक्षामध्ये आलेलो आहे. कसं काय जायचं मुख्यमंत्र्यांकडे हिंमत व्हायची नाही काम सांगायची हिंमत व्हायची नाही. जेव्हा पहिल्यांदा गेलो आणि जेव्हा साहेबांसमोर काही कागद ठेवला आणि एका मिनिटात सही करून काढलं म्हटलं हे कुणाचं काम करून तर हे झालं पाहिजे असा रस्ता झाला पाहिजे तेव्हा माझ्या लक्षात आलं या माणसाची भूमिका सकारात्मक हा कोणत्याही प्रकारची आडी ठेवणारे हे नेतृत्व नाही. हे नेतृत्व खऱ्या अर्थाने विकासाला चालना देणारं नेतृत्व. तुम्हाला चांगलं आठवत असेल या ठिकाणी विखे पाटील साहेब आत्ताच होते जयकुमार भाऊ आहेत गिरीश भाऊ आहेत. खानदेश वैधानिक विकास मंडळाचा प्रश्न दादी साहेबांनी उचलला. खानदेश वैधानिक विकास मंडळाचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडणारे दादी साहेब हे पहिले नेते होते आणि त्यांनी हा प्रश्न सुद्धा दिल्लीपर्यंत अनेक वेळा दिल्ली दरबारी दिला. खानदेश विकास वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून काही ना काही प्रमाणामध्ये आमचा अनुशेष दूर करा हा सुद्धा प्रश्न आपला अजून सुद्धा मार्गी लागलेला आहे. गिरीश भाऊ आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रवेश करतोय. मला काल मीडियावाल्यांनी विचारलं नेमकं काय कारण आहे कशाबद्दल प्रवेश करताय. मी म्हटलं आमचा अनुशेष दूर करायचा आहे आणि मी सांगितलं की नेमकं कोणता अनुशेष दूर करायचा आहे. तुला वैयक्तिक काय सांगितलं म्हटलं वैयक्तिक मला काय नको माझ्या खानदेशाला माझ्या तालुक्याला माझ्या जिल्ह्याला न्याय मिळाला हा झाला. हा सुद्धा कृषी महाविद्यालयाची एक शाखा आपल्याकडे झाली पाहिजे. धुळे जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालयाची एक शाखा झाली पाहिजे म्हणून आम्ही कृषी विद्यापीठाची आम्ही त्या ठिकाणी मागणी करतोय. गिरीश भाऊ मी तुम्हाला सर्वांच्या मागे लागणार आहे. मी तुम्हाला पोटમાં घुसी जाऊ मी 15-20 दिवसापूर्वी सन्माननीय फडणवीस साहेबांना भेटलो होतो. मी म्हटलं साहेब आज धुळ्यामध्ये नंदुरबारमध्ये आमच्याकडे जळगावमध्ये फार मोठे पशुधन आहे. आमच्याकडे प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये गाई म्हशी आहेत. आमच्याकडे दुधाचं प्रमाण फार मोठं आहे. आमच्याकडे सुद्धा एखादं सरकारी पशुवैद्यकीय कॉलेज असलं पाहिजे आणि ते वैद्यकीय कॉलेज नाही काय म्हणते पशुवैद्यकीय महाविद्यालय या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची मागणी जेव्हा मी तेव्हा केली तुम्हाला मला अभिमानाने सांगावं असं वाटतं. ते म्हटले त्यांनी जेव्हा बघितलं आणि नजर मारताना एका मिनिटामध्ये म्हटले की उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण अजूनही पशुवैद्यकीय महाविद्यालय दिलेलं नाही हे सरकारी महाविद्यालय आपल्याला द्यावं लागेल आणि ती मागणी त्याकडे लगेच अशा अनेक गोष्टी की ज्या आपल्याला कराव्या लागणार आणि हे करत असताना कुठे ना कुठेतरी आपल्याला विकासाच्या प्रवाहामध्ये येण्याची आवश्यकता ही मला गेल्या अनेक दिवसापासून जाणवत होती. आणि म्हणून हा विकासाचा प्रवाह जर आपल्याला पुढे न्यायचा असेल या विकासाच्या प्रवाहाकरता आज जे खंबीर नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये काम करतात जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारची विजन घेऊन काम करतात. मला देवेंद्र फडणवीस साहेबांची ती मुलाखत चांगली आठवते. त्या मुलाखतीमध्ये ते म्हटले होते की नरडाणा ग्रोथ सेंटर म्हणजे बावनकुळे साहेबांना मला सांगावं असं वाटेल त्या ठिकाणी रवी भाऊ पण आहेत. भाऊ धुळे जिल्हा हा असा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये 3 राष्ट्रीय महामार्ग जातात आणि 10 राज्य महामार्ग जातात असे एकूण आमच्याकडे 13 महामार्गांनी गेलेला हा जिल्हा आहे. आणि तुम्ही जर संपूर्ण भारताचा नकाशा बघितला तर 10 महामार्ग जाणारा हा एकुलता एक जिल्हा आहे की जो धुळे जिल्हा आहे. आणि हे कोणी हेरलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितलंय की नरडाणा MIDC आणि धुळे MIDC हे पुढच्या दृष्टीने आपल्याला ग्रोथ सेंटर म्हणून निर्माण करायचे आहेत आणि त्या ठिकाणी भविष्यामध्ये आपली डेव्हलपमेंट करायची. आम्हाला आमच्या तरुणांना पुढच्या तरुणांना पिढींना काम दिलं पाहिजे. त्या पुढच्या पिढ्या कशा आपल्या अजून सदन होतील सक्षम होतील या दृष्टीने आपल्याला काम करावं लागेल. आणि हे काम करण्याकरता खऱ्या अर्थाने हा सर्व खटाटोप आहे. आणि तुम्हाला असं मी तुम्हाला सांगू खरं तर आज आहे ना इथं जेवढी माझी नजर जाऊन राहिलेली आहे भाऊ एकही माणूस गाडी आम्ही दिलेली आहे आलेला आहे असा नाही. हे सर्वच्या सर्व लोक हे स्वतःच्या गाड्यांनी स्वतः खर्च करून स्वतः डिझेल टाकून आलेले आणि तुम्हाला असं वाटेल कुणाला वाटलं गाड्या दिल्या बसेस दिल्या आले असं नाही. हे जेव्हा
जेव्हा 2000 अरे आहे का अरुण दादा आहे का तुला बाहेर काळजी बोलणं काय बरं मी तर 2019 मध्ये जेव्हा मला लोकसभेला उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिली आणि काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते राहुलजी गांधींनी मला सांगितलं की तुम्हाला लढावं लागेल. मी म्हटलं चला आपला बाप दादाना पक्ष आहे जर लढानी तयारी होती पडायला का व्हायना पण लढा करता कधी मागे आणि म्हणून मी लढलो. त्यावेळी सुद्धा मला अनेक तालुक्यांमध्ये जेव्हा मी जायचो अशा प्रकारच्या सभा असायच्या लोक असेच जमा व्हायचे त्याच्यापेक्षा फार मोठ्या मोठ्या सभा त्या ठिकाणी व्हायच्या आणि त्या सभांमध्ये एखादा तरुण पोरगा उठून मला सांगायचा बाबा तू बोलता चांगला आहे रे पण तुला पक्ष चांगला नाही ऐकेल का तुम्ही असं सांगायचे लोक मला बाबा तू चांगला आहे रे तुला पक्ष चांगला देश आहे. पण तरी सुद्धा आम्ही आता हे दोघं सांगून राहिले म्हणजे आम्ही कधीपासून सांगतोय हेच दोन बरं गोरे साहेब आणि आमचे पुल साहेब म्हणजे काँग्रेसमध्ये अशी चर्चा आहे की त्या दोघांपासून आपले आमदार लाभ ठेवा नाही ते लोक घेऊन जातील किंवा तर अशी जी एकंदर सर्वसामान्य माणसाची भूमिका होती ज्या भावना होत्या की आपण बीजेपीमध्ये गेलं पाहिजे त्या सर्वसामान्य माणसाचा आदर त्यांचा सन्मान करणं हे माझं कर्तव्य होतं. 2024 मध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मी भाजपामधून लढावं अशी अनेक तरुणांची इच्छा होती आणि त्यावेळी मी विनम्रपणे त्या गोष्टीला नकार दिला कारण तुम्हाला कारण नाही मी माझी एक भावनिक प्रश्न त्यावेळी निर्माण झाला आणि त्या भावनिक प्रश्नामुळे तुम्हाला माहिती आहे की मी त्यावेळी विनम्रपणे नकार दिला. मी सांगितलं की नाही मी यावेळेस माझा पक्ष सोडणार नाही मी पक्ष सोडणार आणि आज परिस्थिती आता निर्माण झाली आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आणि आपल्याला आपल्या सर्वांचा विकास करून घ्यायचा आहे. आपले राहिले सैलेले सगळी कामं करून घ्यायचे आपल्या तालुक्याला एका विकासाच्या दिशेने आपल्याला घेऊन जायचं आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण या प्रवाहामध्ये सामील होण्याकरता एवढे दूर सर्वजण आलात त्यामुळे सर्वांचं खूप खूप या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. जेवढे जवळपास 2,500-3,000 लोक या संपूर्ण परिसरामध्ये आपली मंडळी आलेली आहे आणि मी आधी सांगितलं होतं की सकाळी 6-7 वाजता गाड्या घेऊन निघा म्हणून मी भाऊना विनंती केली होती की भाऊ एक ऐवजी 2 करा 350 किलोमीटरवरती लोक येणार आहेत. पण जेव्हा परवा मी आलो तेव्हा कल्याणजवळ ट्रॅफिक खूप जाम झाली होती त्यामुळे मी सर्वांना फोन करून सांगितलं की बाबा तुम्ही सकाळचा काही देश घेऊ नका तुम्ही आदल्या दिवशी रात्री मुक्कामाला या. यातली 90% लोक ही आदल्या दिवशी कालच मुक्कामाला येऊन गेलेली आणि कालपासून ती या त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा जो विश्वास या ठिकाणी दाखवताय त्यामुळे त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना करायचं आहे. जमलेल्या सर्व नेते मंडळींना माझी विनंती असेल की साहेब आम्ही एकंदर फार मोठ्या या आमच्या खानदेशाच्या विकासाच्या प्रवाहामध्ये सामील होण्याकरता आपल्या सर्वांच्या येतोय. तुम्ही सर्वजण आम्हाला सामावून घ्या आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण सामावून घ्या आणि साहेब आमचा स्वभाव जो आहे ना तो अत्यंत समाधानी असा स्वभाव आहे. आम्हाला जास्त काही फार लागत नाही. आमचा खानदेशी माणूस खास करून धुळे तालुक्यातला तर आम्ही फार समाधानी आहोत. आम्हाला थोडंफार जळगावी समाधानी आम्हाला फार जास्त काही दिलं नाही तरी आम्ही समाधानी होऊन जातो. फक्त आम्हाला तुम्ही 2 शब्द प्रेमाचे बोलले आणि सन्मानपूर्वक वागणी दिली तरी सुद्धा आम्ही म्हणतो मला जे आम्हाला सन्मानपूर्वक सर्वांना वागणी मिळाली पाहिजे. असं काही लोकांना वाटत असेल की जे आधीपासून बीजेपीमध्ये आहेत मी त्या सर्व लोकांना अत्यंत विनम्रपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो की मी तुम्हाला अडचण होईल अशा कोणत्याही प्रकारची घटना येणाऱ्या काळामध्ये होणार नाही. अनेक लोकांनी या ठिकाणी बीजेपी सांभाळून ठेवली ते आमचे संजीवभाऊ शर्मा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी हिरामणप्पा कुठे गेले हिरामणप्पा गवळी आहेत आमचे संजीवभाऊ बोरसे आहेत आमचे हेमंत मराठे आहेत. या सर्व लोकांनी बापू खलाडे आहेत. हे सर्व लोकांनी जेव्हा आम्ही लहान होतो आणि जेव्हा काँग्रेस पक्ष अगदी जोरात होता तेव्हा सुद्धा या लोकांनी बीजेपीचा झेंडा त्या ठिकाणी टिकवून ठेवलेला आहे आणि याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. आणि आम्ही आता नवीन आहेत आणि त्यामुळे नवीन आल्यानंतर आमच्याकडून जर काही चुका झाल्या तर ते आमच्या पदरात घ्या आणि आम्हाला सांभाळून घ्या की नाही बाबा तू हा चुका सांगून द्या आम्ही चुका दुरुस्त करून द्या. म्हणजे जयकुमार भाऊ आहेतच तसं आम्हाला समजून सांगायला. त्यामुळे आता मला
एक श्लोक आहे. म्हणजे कसं आहे, आता बीजेपी जाणार म्हणते चला आपण 21 वर्ष पाठ तरी करावं. आम्ही सुद्धा देवधर्माला मानणारी माणसं आहोत, पण रोज पूजा करतो, रोज सकाळी दर्शन घेतो देवाचं, बघा बाहेर पडतो, सगळ्यांना माहिती आहे. आणि जेव्हापासून लाट आली आहे तेव्हापासून जास्त दर्शन करायला लागून गेलं. परंतु असं रुक्मिणी स्वयंवर ग्रंथामध्ये म्हटलं आहे की दर्पणी प्रतिबिंब दिसे जयाचे तैसे भासे, हे सूत्र आहे ऐसे. आपण जसं दुसऱ्याशी वागतो, जसं दुसऱ्याबरोबर राहतो, तसंच तो सुद्धा आपल्याशी वागणार आहे. त्यामुळे सर्वांची प्रेमाने सत्काराने आणि प्रेमाने या ठिकाणी आहेत रामदारा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी सांगितलं तुम्हाला प्रतिबिंब दिसे ऐका, मी काय म्हटलं, दर्पणी प्रतिबिंब दिसे जयाचे तैसे भासे, हे सूत्र आहे. तुम्ही आणि आपण एक दुसऱ्याचे प्रतिबिंब आहोत. एक दुसऱ्याला चांगलं बघू. तुम्ही माझ्यामध्ये चांगलं पण बघितलं तर तुम्हाला चांगलंच दिसेल, मी तुमच्यामध्ये चांगलं पण बघितलं तर मलाही करू नका. आपल्या सर्वांची ताकद एकत्रपणे एकच काम आपल्याला करायचं. अरे मला बोलतोय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही धुळे जिल्ह्यामध्ये, आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये, गिरीश भाऊंच्या जळगाव जिल्ह्यापासून तर सगळीकडे जिथे जिथे आपले नातेवाईक असतील, जिथे आपले संबंध असतील, आपला ज्या ठिकाणी संपर्क असेल त्या ठिकाणी आज आपण या ठिकाणी त्या दोघंही नेत्यांना आश्वासन देऊया की साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. आमचा आता एकच पक्ष भारतीय जनता पक्ष आणि त्याची ताकद वाढवली. आणि त्या ठिकाणी संजू भाऊंनी सांगितलं, संजू भाऊला आज विमानाबद्दल शंका आहे, त्यामुळे ते म्हटले की काय अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही राहिलं पाहिजे. म्हणजे मी यांना थोडा अजून एकच मिनिटं घेतो तुमचा. मला साहेब 2 वर्षापूर्वी मराठा महासंघाचा एक मोठा कार्यक्रम झाला आणि त्या संघावरती कार्यक्रमामध्ये अनेक नेते व्यासपीठावरती माझी बाजू होते. मी एकटा काँग्रेसचा होतो आणि मी तेव्हा आमदार होतो आणि मी त्या कार्यक्रमामध्ये सर्व नेत्यांनी जाहीरपणे भाषणामध्ये सांगितलं की कुणाल पाटलांनी आता बीजेपीत आलं पाहिजे, कारण की ते एकटे पडलेत, ते एकटे राहिलेत. मग मी त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये सांगितलं होतं की कुणाल पाटील भाजपामध्ये येईल, पण या ठिकाणी जमलेला जर कोणी पक्का भाजपी पूर्वीपासूनचा असेल तर त्यांनी मला आमंत्रण द्यावं. त्यावेळी तिथे पोलीस नव्हते, पण आज बावनकुळे साहेब पक्का भाजपाचं आमंत्रण आलेलं आहे आणि त्यामुळे आज मी तुमच्यामध्ये सामील झालेलो आहे. तो शेवटच्या श्वासापर्यंत विश्वास व्यक्त करतो. आपल्याला सर्वांना, आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आले त्याबद्दल सर्वांचं खूप 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 मनापासून धन्यवाद अर्पण करतो. जाताना अत्यंत सावधानपणे, सावधगिरीने आपण सर्व जा, कारण की जोपर्यंत सर्व गाड्या घरी पोहोचत नाही तोपर्यंत मला झोप लागणार नाही. त्यामुळे सर्वजण सावधानपणे तिथे जा अशी विनंती त्या ठिकाणी केलं. बोला भारत माता की, देवेंद्र फडणवीस साहेबांचा. बोला भारत माता की, बोला भारत माता की. आज आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाच्या प्रसंगी या राज्याचे महसूल मंत्री आणि आमच्या सर्वांचे नेते आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, ज्यांची आजच या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार आहे, ते आमच्या सर्वांचे नेते आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे उत्तर महाराष्ट्राचे नेते आदरणीय गिरीश महाजन साहेब, आदरणीय जयकुमार रावल साहेब, ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब आणि सर्व सन्माननीय आमदार मंगेशदादा चव्हाण, राहुलदादा कुल, निरंजनजी डावखरे, अनुप शेटजी अग्रवाल, सर्व सन्माननीय स्मिताताई वाघ,
सर्व सन्मान्य तोलामोलाचे आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ मान्यवर इथं उपस्थित आहेत। आज आपल्या धुळे तालुक्यातून हा महत्वाचा असा क्षण हा आपल्या सर्वांच्या प्रतीक्षेमध्ये आपण अनेक वर्ष त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण प्रतीक्षेमध्ये होता, तुमची इच्छा आज ती पूर्ण झाली, त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो व भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो। या देशाचे पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्रजी मोदी ज्यांचं नेतृत्व संबंध जगाने स्वीकारलेलं आहे, ज्या हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या विचारावर आज भारतीय जनता पार्टी गेले 11 वर्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वावर पुढे चालते, त्यांचं नेतृत्व पुढे नेण्याचं काम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जो हिंदुत्वाचा आणि विकासाचा विचार आपल्याला पुढे नेण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये काम करायचं आहे, त्या पार्टीमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि धुळे तालुक्याच्या धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये या विकासाच्या काळामध्ये आपण स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने तेच म्हणजे श्री कुणाल बाबा यांच्या काँग्रेसच्या कार्याध्यक्षाचे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशचा हा ऐतिहासिक प्रसंग आपल्या सगळ्यांच्या साक्षीने घडतो। या कार्यक्रमासाठी आमचे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री बावनकुळे साहेब, नव्याने ज्यांच्याकडे जबाबदारी येणार आहे रवींद्र चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे नेतृत्व आणि संकटमोचन आमचे सगळ्यांचे नेते श्री गिरीश भाऊ महाजन साहेब, मंचावर अनेक मान्यवर आहेत ज्यांच्याकडे काँग्रेसचे सगळे आमदार फोडून भाजपमध्ये आणण्याची जबाबदारी दिली असे जयकुमार गोरे आणि राहुलजी कुल, ते आता पुढच्या काळात कोणालाच तिथे राहू देणार नाही, सर्वांना इकडे आणण्याची जबाबदारी त्यांनी घेतली। मंचावर उपस्थित असलेले मान्यवर आणि संबंध धुळे जिल्ह्यामधनं खानदेशामधनं आलेले भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यासाठी आलेले सर्व आमचे बंधू, आपलं सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीच्या महासागरामध्ये या परिवारामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। माननीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून या देशाने विकासाकडे वाटचाल सुरू केली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये श्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राने विकासाकडे सुरुवात केली। पूर्वीच्या काळामध्ये सातत्याने खानदेशचा माणूस हा वंचित असायचा, अनेक मंत्री मुख्यमंत्री झाले तरी खानदेशाला न्याय मिळायचा नाही, जी यादीमध्ये शेवटचं नाव आपलं असायचं। आपला सुरवाडे जामफळ असेल, तापी खोरे असेल, रेल्वेचा प्रसंग असेल, हायवेचा प्रसंग असेल, अनेक विषय हे वर्षानुवर्ष मागे राहिले। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सगळे प्रश्न मार्गी लागले आणि कुणाल बाबांनी देखील अनुभवलं असेल की विकासाच्या कामाला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीसकडे ते गेले, मग कुठलाही आमदार असो त्याचं काम करण्याचं काम ते सातत्याने करतात। मागच्या काळामध्ये बावनकुळे साहेब धुळे जिल्हा आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आमची त्यांच्याकडनं शिकत 100% धुळे जिल्ह्याला भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला हा महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली मागच्या काळामध्ये आले आणि त्यांच्या माध्यमातून विकास झाला। मी अधिक काय बोलणार नाही। आज खानदेशामध्ये अजून ताकद आपली वाढलेली आहे, ही सारी कार्यकर्त्यांची टीम आली आहे, कुणाल बाबा आणि त्यांच्या सर्व बरोबर काम करणारी टीम, अनेक सरपंच, माजी पदाधिकारी आणि सामान्य वोटर जरी असेल तर सर्व शक्तिशाली ताकद ही आज आमच्या बरोबर आली। रामभाऊ बधानेंच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर कुणाल भावांच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळामध्ये धुळे जिल्ह्याचा विकास हा संपूर्णपणे होईल आणि पालकमंत्री या नात्याने त्यांना पाठिंबा देण्याचं काम, त्यांना मदत करण्याचं काम हे सातत्याने आमच्या माध्यमातून होत राहणार आहे। कुठल्याही प्रकारचं मतभेद नसणार, राम आणि श्याम अशीच जोडी पुढच्या काळामध्ये असेल असा विश्वास व्यक्त करतो। आपलं सगळ्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो आणि आता सगळ्यांचा पालकमंत्री म्हणून तुम्ही सांगाल ते काम करण्याचा पुढच्या काळामध्ये प्रयत्नशील राहील ही ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश।
माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. कुणाल बाबांच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे आमचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब, दुसरे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण, त्यांचा आज संध्याकाळी एक भव्य दिवसाचा कार्यक्रम होणार आहे. सर्वांना आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रण आहे. वरळीला डोममध्ये येण्याशिवाय कार्यक्रम आहे. आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रण आहे. आजपासून चव्हाण साहेब आपला चार्ज या ठिकाणी घेतील. पण आज मला या गोष्टीचा आनंद आहे. गेले 3 दशक म्हणताने 3 पिढ्या तुम्ही काँग्रेसमध्ये बाबा या ठिकाणी होतात. आपले आजोबा होते, आमचे दाजी होते. मला आठवतं मी 1995 पासून सतत 7 वेळा आमदार आहे. दाजी आणि मी पण जवळपास 10 वर्ष, मला वाटतं 10 वर्ष 15 वर्षापर्यंत सोबत होतो. 35 वर्षापैकी माझ्या आम्ही त्या ठिकाणी सोबत होतो. अतिशय घनिष्ठ संबंध, अतिशय मैत्रीचे संबंध माझ्या आणि दादींचे त्या ठिकाणी होते. आणि आज काँग्रेस सोडून आपण या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. राज्यामध्ये आपल्याला यावेळेला दाखवून द्यायचं आहे. आता निवडणुका समोर आहेत. महापालिकेच्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती आहेत, नगरपालिका आहेत. दोन्ही अध्यक्ष या ठिकाणी आहेत. आम्ही दोघांना या ठिकाणी सांगणार आहोत की यावेळी महाराष्ट्रामध्ये नंबर 1, सगळ्या महापालिका 100%, सगळ्या जिल्हा परिषदा 100%, आम्ही तुम्हाला एक हाती या ठिकाणी काढून देऊ. आता बाबा आमच्याकडे आलेले आहेत. धुळ्याची आम्हाला अजिबात चिंता नाहीये. बाबा आल्यामुळे आता एक हाती, तसं पूर्वी पण आम्ही त्या ठिकाणी खरं म्हणजे होतोच. पण आता तुम्ही आल्यामुळे आता एकतर्फी हा धुळे जिल्हा सगळा भाजपमय झालेला आहे. आणि त्यामुळे आता येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये 2/3 जागा, 80% जागा आम्हाला या ठिकाणी जिंकायच्या आहेत. धुळ्याची महापालिका तुम्ही बघितलं, गेल्या वेळी आपण 50 आकडा काढला होता तुमचा. आपण काही चुकतो का? चुकत नाही. आपण गोटे अंड्याला सांगितलं होतं की 50, तुम्ही फक्त हे काढून दाखवा. आपण चुकून आमच्या वहिनी येऊन गेल्या होत्या, त्यांनी लगेच राजीनामा देऊन टाकला रागारागामध्ये त्यांचा. पण आपण 50 जागा त्या ठिकाणी महापालिकेत आणलेल्या होत्या. आता यावेळेला आपल्याला आकडा वाढवावा लागणार आहे, मोठा आकडा. आपल्याला महाराष्ट्रामध्ये विक्रम करायचा आहे. इतक्या विक्रमी संख्येने आपल्याला आपले सदस्य जिल्हा परिषद असतील, महापालिकेचे असतील, नगरपालिकेचे असतील, पंचायत समिती असतील, हे सगळे आपल्याला धुळे जिल्ह्यामध्ये आणायचे आहेत. आणि म्हणून आता आपल्याला सगळी तयारी करायची. निवडणुका 4-6 महिन्यामध्ये या ठिकाणी आहेत. आपण काळजी करू नका. बाबा आमच्याकडे नवं जुनं असं काहीच नाहीये. मागे असलेले गोरेसाहेब बघा, राहुलजी बघा, इकडे डावखरे बघा, हे सगळे नंतर नवीनच आलेले आहेत. इकडे राम, म्हणजे सगळे नवीनच आलेले बहुतांश. पण आता नवा जुना अजिबात भेद नाही. आता आम्हाला असं वाटतं की हे जुने आहे का नवीन आहे का असं वाटत लागलेलं आहे आम्हाला. अशी परिस्थिती आमची झालेली आहे. पण आपण सगळे एकत्रित मिळून या ठिकाणी चांगलं काम करूया. या ठिकाणी सांगितलं, बाबांनी सांगितलं, एका मुख्य प्रवाहामध्ये तुम्ही आलेला. आपल्याला विकासाचं राजकारण करायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जगमान्य नेतृत्व आपल्याकडे फक्त एकच आहे, ते म्हणजे नरेंद्रजी मोदी. या देशामध्ये सर्वांना वाटतं की मोदींच्या नेतृत्वाखाली देश वाटचाल करेल, विकासासाठी पुढे जाईल. आणि म्हणून आपल्याला त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे. राज्यात पुन्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले आहेत. तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे, आपल्या सर्वांचा विश्वास आहे. आज केवढं मताधिक्य, म्हणजे रेकॉर्ड ब्रेक आमदार आजपर्यंत इतिहासात कधी आले नसतील एवढे आमदार भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी निवडून आलेत. इतका 90% 89% रिझल्ट, स्ट्राईक रेट हा आपला या ठिकाणी आलेला आहे. आणि देवेंद्रजी सारखे सक्षम नेतृत्व आपल्याकडे या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा आहे, खानदेशचा विकास करायचा आहे, उत्तर महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, जिल्ह्याचा विकास करायचा आहे, तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. तर त्याशिवाय पर्याय नाही. सुलवाडे जामफळचं फक्त एक उदाहरण देईल. आपल्याला कल्पना आहे आपल्यासाठी किती महत्वाचा प्रकल्प आहे. सर्व काय परिणाम आपल्या भागाचा होणार आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून आपण त्याच्या मागे लागलेला होता. पण 14 मध्ये आपलं सरकार आलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेत, मी त्यावेळेला पाटबंधारे मंत्री झालो. पण एका गोष्टीचा निश्चित उल्लेख करावा आहे, जयकुमार या ठिकाणी आहेत, त्यांचा पाठपुरावा आणि माझी
आवाज संपली बॅटरी ड्युरेशन संपली ड्युरेशन दे टेकले मी आवाज सामन्यात आलेला आहे आणि बाबांनी सुद्धा दिल्लीमध्ये प्रयत्न केले, पंतप्रधानांकडे जाऊन बसले आणि हा जो प्रकल्प आहे हा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये टाकला गेला. सगळा निधी दिल्लीहून आपल्याला यासाठी आला आणि आपण बघताय आज काम किती जोरामध्ये या ठिकाणी सुरू आहे. मी तुम्हाला आश्वासित करतो पुन्हा मी त्या खात्याचा मंत्री झालेलो आहे आणि आपण आता लवकरात लवकर म्हणजे फार त्याला काळ लागणार नाही आपल्याला लवकर तात्काळ हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे आणि आपल्या भागातला सगळा कायापालट, शेतकऱ्यांना पाणी, पिण्याला पाणी, इंडस्ट्रीला पाणी आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. एवढंच मी आपल्याला या प्रसंगी सांगेल. बाबा काळजी करू नका, आपण सर्वजण मिळून नवे जुने एकत्रित मिळून या ठिकाणी काम करूया. रामच्या मनामध्ये काही शंका कुशंका होत्या ते इथं दूर झालेलं आहे. आता आपल्याला सगळ्यांना मिळून आता कोणी काही पोचगीच टाकू नका अशी काही उलट्या सुलट्या. आता आपण सगळे एक आहोत. आपल्याला एकत्रितपणे काम करायचं आहे. जिल्ह्याचा विकास करायचा आहे, उत्तर महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि देवेंद्रजीचे हात, भारतीय जनता पक्षाचे हात, माननीय मोदीचे हात आपल्याला मजबूत करायचे आहेत. एवढंच या प्रसंगी पुन्हा या ठिकाणी सांगेल. आपण ज्यावेळेला धुळ्याला मोठी सभा घेऊ आहे ना, घ्यायची ना मोठी सभा या ठिकाणी घ्यायची, त्यावेळेला देवेंद्रजी त्या ठिकाणी येतील, दोन्ही आजी माझी अध्यक्ष त्या ठिकाणी येतील, त्यावेळेला अजून सविस्तर आपल्या ठिकाणी बोलता येईल. पण येत्या निवडणुकीसाठी सगळ्यांनी आता तयारीला लागावं एवढंच आवाहन मी आपल्याला प्रसंगी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आता जय श्रीराम म्हणा शिका बरं. म्हणजे आपले होणारे अध्यक्ष किंवा झालेले अध्यक्ष आता रवींद्रजी चव्हाण हे या ठिकाणी आपल्याला संबोधित करायचे. आपण सगळे बसून घ्यायचं, बसून घ्या. रवींद्रजी बोलतील आणि त्यानंतर बावनकुळे साहेब आपल्याला या ठिकाणी हे मार्गदर्शन करतील. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आज आमचे मित्र कुणाल बाबा यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसकट प्रवेश झाला. हे मी प्रथमतः भारतीय जनता पार्टीचा कार्याध्यक्ष म्हणून आज घोषित करतो आणि मी आपणा सर्वांना आश्वासित करतो की ज्या विश्वासाने आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय त्या विश्वासाला आम्ही सर्व व्यासपीठावरील असणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे कुठेही तडा जाऊ देणार नाही. तुम्ही आणि आम्ही सर्वजण एक राष्ट्रीयत्वाचा धागा, एक विकासाचा धागा धरून आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक अतिशय चांगलं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वात उभं राहील यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया. एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की, वंदे धुळे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. श्रीराम, जय जय श्रीराम. हर 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 हर. आज उत्तर महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पिढ्यानपिढ्या काँग्रेस पक्षामध्ये, काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये घालवलं आणि आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून श्री कुणाल पाटीलजी यांनी प्रचंड शक्तिशाली कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि आमचे
अध्यक्ष रवी चव्हाणजी यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या या 2500-3000 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. मी भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. या कार्यक्रमाला जास्त वेळ नाहीये, लवकर संपवायचा आहे. या ठिकाणी आपले नेते गिरीशभाऊ महाजनजी, जयकुमार रावलजी, जयकुमार गोरेजी, स्मिताताई वाघजी, मंगेश चव्हाणजी, राम बदानेजी, विजय चौधरीजी, राहुल कुलजी, देवेंद्रताई फरांदेजी, अनुप अग्रवालजी, बापू खलानेजी, धरतीताई देवरेजी, निरंजन डावकरे, प्रशांतजी ठाकूर, नरेंद्र पाटील, गजेंद्र अंपाळकरजी आणि कुणाल पाटील सोबतचे यशवंत खैरनारजी, गणेशजी गद्रे, भरतजी राजपूत, लहू पाटील, विशाल संताने, बाजीराव पाटील, योगेश पाटील, भगवान गद्रे, पंढरीनाथ पाटील, कैलास पाटील, विलास चौधरी, भरत राजपूतांनी 2500 कार्यकर्ते. आणि आता तर कुणाल पाटीलजी सांगितलं की माननीय रवींद्र चव्हाणजी आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे गिरीशभाऊ महाजनजी आणि व्यासपीठावरचे नेते हे धुळेमध्ये 25,000 कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेऊन या ठिकाणी मोठा कार्यक्रम करणार आहे. खरं तर मी कुणाल पाटील यांचे अभिनंदन करतो. त्यांनी काल जेव्हा राम भदाने आणि आम्ही बसलो तेव्हा त्यांनी जी भूमिका मांडली, मला विकसित धुळे, विकसित उत्तर महाराष्ट्राकरता काम करायचं आहे. कुणाल पाटीलजीने आम्हाला सांगितलं, रवी चव्हाणजी यांनी मला, की मला कुठलंही व्यक्तिगत पद नको आहे, मला त्या ठिकाणी कुठले आमदार खासदार होण्याकरता भाजपमध्ये यायचं नाही आहे. त्यांनी सांगितलं माझा एकच काम आहे, ते म्हणजे माझ्या धुळे जिल्ह्याच्या, माझ्या मतदारसंघाच्या विकासाचं. आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये माननीय रवी चव्हाणजी आणि मी त्या ठिकाणी निर्णय घेतला. खऱ्या अर्थाने एक उत्तर महाराष्ट्रातलं काँग्रेस, जसं पश्चिम महाराष्ट्रात मागच्या वेळी रवीजी आपण त्या ठिकाणी संग्राम जगतापांना पक्षप्रवेश दिला, तसाच त्या ठिकाणी कुणाल पाटलाचा पक्षप्रवेश झाला. आता नाना पटोले त्यांचे सारे चिट्टे बिट्टे हे घाबरले आणि आज कुणाल पाटलाचा पक्षप्रवेश एवढा झोंबलाय कुणाल की सभागृहाबद्दल त्या ठिकाणी मोदीजींना आणि बाहेर त्या ठिकाणी नौटंकी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कुणाल पाटलाचा पक्षप्रवेश काँग्रेसला एवढा झोंबलाय की या ठिकाणी त्यांना वाटतं आता रवी चव्हाण येणार आहे, आता हे इतके व्यासपीठावरचे नेते आहेत, आता काँग्रेस पार्टी संपूर्ण खाली झाल्याशिवाय राहणार नाही, संपूर्ण खाली झाल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती कुणाल पाटीलजी या महाराष्ट्राची होणार आहे. आणि म्हणून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारताचा संकल्प केला, माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आणि या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ देण्याकरता कुणाल पाटीलजी आले आहेत. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे, आपण सर्वांनी एकत्रितपणे पुढे जाऊया. राम बदानेजी, कुणाल पाटीलजी, आपण सर्व एकत्रितपणे या धुळे जिल्ह्याला गिरीशभाऊ महाजन सारखे नेतृत्व आहे, त्या ठिकाणी जयकुमार रावल सारखे पालकमंत्री आहेत. निश्चितपणे तुम्ही जो संकल्प या ठिकाणी घेऊन आलेले आहेत त्याची सिद्धी झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच अभिवादन मी आपल्याला देतो. आणि माननीय चव्हाणजी आपल्या आज त्या ठिकाणी सूत्र स्वीकारणार आहेत. आज अध्यक्षपदाचे सूत्र माननीय रवीजी स्वीकारणार आहे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, आपण वरळीच्या NSCIच्या डोम मध्ये त्या ठिकाणी आपण सर्व हजर राहावं आणि या महाराष्ट्राचा चांगला सोहळा आज माननीय रवी चव्हाण सारखा एक नेता ज्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे संघटनेकरता, आज अध्यक्ष होत आहेत, त्यांच्या या ठिकाणी पदग्रहण कार्यक्रमाला आपण सर्वांनी यावं अशी विनंती करतो. आणि कुणाल पाटीलजी, तुम्ही जेव्हा 14 ते 19 आम्ही सर्व मंत्रिमंडळ होतो, मी होतो, गिरीशभाऊ होते, रवीजी होते, तुम्ही कधी वापस केले नाही कुणाच्या हातातनं कुठलाही कागद. मी ऊर्जा मंत्री होतो, कधी कुणाल पाटील माझ्याकडनं वापस केलं नाही. देवेंद्रजी होते, कधी वापस केले नाही. गिरीशभाऊ होते जलसंपदा मंत्री, कधी परत केले नाही. जर तुम्ही विरोधी पक्षात असताना परत केले नाही, आता तर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहात. तुमचा कागद, तुम्ही आणलेला कागद, तुम्ही आणलेलं पत्र, मी महसूल मंत्री म्हणून असो, रवीजी असो, गिरीशजी असो, जयकुमार रावलजी असो, एकही पत्र विकासाचं परत जाणार नाही, इतकी गॅरंटी मी आपल्याला सरकारकडे देतो. मला देवेंद्रजींनी सांगितलं आहे, कुणाल पाटील सारखा एक चांगला कार्यकर्ता पक्षात येत आहे आणि त्याला त्या ठिकाणी तुमच्या सर्वांना सांभाळण्याची तुम्हाला कधी असं वाटणार नाही. मी देवेंद्रजीकडनं, रवीजीकडनं, माझ्याकडनं, संपूर्ण भारतीय जनता पार्टीकडनं गॅरंटी येतो
तुम्हाला असं कधी कुणाला वाटणार नाही की आम्ही त्या ठिकाणी नवीन पक्षात गेलो. तुम्हाला हेच वाटेल की आम्ही एक संस्कारमय परिवारामध्ये, भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये, संस्कारमय परिवारामध्ये आलो आहे हे तुम्हाला वाटेल. आणि उद्यापासून आपण आपल्या या ठिकाणी विकसित धुळ्याची सुरुवात करावी आणि या संकल्पाला आम्ही पूर्ण साथ देऊ. मी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप भारतीय जनता पार्टी धन्यवाद व्यक्त करतो, आपला आभार व्यक्त करतो आणि सोबतच पुढच्या काळामध्ये जे काही राहिले असेल काँग्रेसमध्ये त्यांनाही भारतीय जनता पार्टीत घेऊन या एवढीच विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. एकच मिनिट मी फक्त एक सांगायचं राहून गेलो. काही गोष्टी ह्या योगाच्या असतात आणि योग जुळून आले म्हणजे बघा कसे जुळून येतात. आज आपल्या सर्वांचे नेते रवींद्र भाऊ चव्हाण यांचं त्या ठिकाणी पक्षाध्यक्ष म्हणून पदग्रहण समारंभ आज या ठिकाणी होणार आहे आणि त्याच दिवशी त्याच्या काही तास आधी तुमचा आणि माझा सर्वांचा भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश झाला. आपण सर्वांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आणि घोषणामध्ये शुभेच्छा सर्वांच्या वतीने या ठिकाणी देतो. आणि रवी भाऊ तुम आगे बढ़ो, देवेंद्र फडणवीस साहेब तुम आगे बढ़ो, भारतीय जनता पक्षाचा आज या ठिकाणी 4 वाजता सन्माननीय भाऊचा त्या ठिकाणी कार्यक्रम पदग्रहण सोहळा एनएससीआयला ग्रुपमध्ये आपल्या घराच्या समोर त्या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी सर्वांनी थांबून त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहा. काही बरीचशी मंडळी कालपासून आली आहे, त्यामुळे जर तुम्हाला रात्री घरी पोहोचायचं असेल तर तुम्ही बाकीजण अत्यंत निवांतपणे शांतपणे सावधानपणे खास करून तरुण मंडळींना माझी विनंती आहे की अत्यंत सावकाशपणे आपण सर्वजण घरी पोहोचा आणि घरी पोहोचल्यावरती मला मेसेज टाकेल की आम्ही पोहोचलो. कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. या ठिकाणी आले महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीतर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीच्या, भारतीय जनता पार्टीच्या, भारतीय जनता पार्टीच्या. हात